मंडळी, अशी झणझणीत मोदकाची आमटीचा आहे ना व्हिडिओ पाहिला ना तर नक्कीच तुम्हाला आहे ना करून बघावीशी वाटेल, खावीशी वाटेल। तर आज आपण करत आहोत मस्त अशी झणझणीत मोदकाची आमटी। बरं, आता इथे सुरुवातीला आपण आहे ना आमटीच्या ग्रेव्हीसाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल, आलं, लसूण छानपैकी परतून घेणार आहोत। त्यात ना 1-2 चमचे आहे ना तीळ घालायचे, खमंग परतून घ्यायचे। त्यात एक मोठा कांदा असा उभा चिरून छानपैकी थोडा लालसर परतून बाजूला ठेवायचे गार होण्यासाठी। आता मोदक करण्यासाठी म्हणजेच मोदकाच्या पारीसाठी एका बाउलमध्ये आपण बेसन, गव्हाचं पीठ, मीठ, त्यानंतर लाल मिरची, चवीप्रमाणे मीठ, तेल, थोडासा ओवा, थोडेसे तीळ आणि 1 चमचा तेल घालून घट्ट पीठ मळून बाजूला ठेवायचे। आता आपण काय करणार आहोत, पुढची स्टेप आहे आपली मोदकाच्या सारणासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे। फक्त लसूण आणि हिरवी मिरची हे छान वाटून घेतलं की दुसऱ्या एका बाउलमध्ये 2 वाट्या ओलं खोबरं घ्यायचं। त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, आपण जे वाटून घेतलेलं हिरवा जो पेस्ट आहे ती, त्यानंतर किंचित लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर हे मिक्स करून आपलं ना मोदकाच्या आतलं जे सारण आहे ते तयार आहे। तोपर्यंत आपलं पीठही भिजतं। आता आपण मोदक करूयात। नेहमी आपण ना गणपतीसाठी मोदक करतो तसंच आपण लाटून घ्यायचं आणि मोदक छानपैकी ना सारण घालून भरून घ्यायचे। असे सगळे मोदक तयार करून घ्यायचे। त्यानंतर एका साईडला काय करायचं आहे की सुरुवातीला आपण जे पॅनमध्ये भाजलेलं कांदा, आलं, लसूण जे पेस्ट आहे ते ग्रेव्हीचं जे पेस्ट आहे ती सगळी मिक्सरमध्ये काढायची। त्यात ना मोदकाच्या सारणमधलं जे 2-3 चमचे जे सारण आहे ते त्यात घालायचं। थोडीशी धनेपूड, पाणी आणि थोडंसं बेसन घालून मस्तपैकी आहे ना त्याची पेस्ट वाटून घ्यायची। आता आपण आमटीला फोडणी देऊयात। एक मोठ्या कढईमध्ये थोडंसं तेल, मोहरी, हळद, हिंग, लाल मिरची पावडर, थोडासा गोडा मसाला। आता गोडा मसाला नसेल तर तुम्ही आहे ना गरम मसाला किंवा मग कांदा लसूण मसाला घालू शकता। आणि हे जे सगळं ग्रेव्हीचं मिश्रण आहे ते छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगले 2 ते 3 ग्लास आपण आहे ना पाणी घालून खळखळून उकळी काढून घ्यायची। बरं, आता इथे टिप आहे, जिथे उकळी येते तिथे आपण मोदक सोडायचे। म्हणजे होतं काय माहिती आहे का की मोदक आहे ना तुटत नाहीत आणि अगदी मस्त शिजतात। तर आता आपण आहे ना एक 5 मिनटं झाकण न ठेवता छानपैकी आहे ना परत एकदा उकळी काढून घ्यायची। इथे आपले मोदक अजून शिजलेले नाही आहेत, अगदी 50 ते 60% फक्त शिजलेले आहेत। पूर्ण शिजण्यासाठी आता 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून बारीक गॅसवर म्हणजे लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं। उकळी आली की गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालायची। थँक्यू।